उद्यापासून मार्गशीर्ष सुरू होतोय। मार्गशीर्षचा पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर आणि शेवटचा गुरुवार 18 डिसेंबरला आहे। म्हणजे ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आलेले आहेत। तर पहिल्या गुरुवारपासून ते चौथ्या गुरुवारपर्यंत आपण व्रत करतो मार्गशीर्ष महिन्याचे, लक्ष्मीची पूजा करतो, आराधना करतो, पण आपल्याला हवे तसे फळ मिळत नाही। सगळेजण सांगतात पूजा कशी करावी, व्रत कसे करावे, पूजा मांडणी कसे करावी, ही सगळे सांगतात, पण काय करू नये हे कोणीही सांगत नाही। आणि त्यामुळे आपल्या हातून चुका होऊन जातात आणि कुठेतरी आपल्याला हवं तसं फळ आपल्याला त्या पूजेचं मिळत नाही। म्हणून आज स्पेशल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। पूजा करण्यासाठीचे विधी तरी ते मी तुम्हाला नाही सांगणार आहे, किंवा पूजेसाठी काय लागतं, आपण काय केलं पाहिजे हे सांगणार नाहीये। मी फक्त एवढंच सांगणार आहे की आपण काय टाळायचे आहे। सगळ्यात पहिलं, सगळं साधी सरळ गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, ती म्हणजे स्वच्छता। सगळ्यात पहिलं म्हणजे उद्या जर गुरुवार आहे तर आज बुधवारी रात्री मी माझा ओटा आणि माझं स्वयंपाकघर पूर्ण क्लीन करून घेणार आहे। मी अजिबात गॅसवर काही घाण ठेवणार नाही। मी बाकीचं घरातलं सांगितलंच नाही, मी पहिलीच आली स्वयंपाकघरात तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिलं जर काही क्लिनिंग करायचं असेल तर स्वयंपाकघर आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे। कारण आपण कसं मच्छी वगैरे खात असतो, प्युअर व्हेजिटेरियन जर तुम्ही असाल तर काही प्रश्नच नाही, पण तरी सुद्धा बुधवारचं जे काही आहे, आपलं जेवण झालंय, रात्रीचं आपलं सगळं झालंय, मुलांना दूध वगैरे देऊन झालंय, त्यानंतर सगळ्यात पहिलं मी ओटा क्लीन करून ठेवणार आहे। हे सगळंच पहिलं काम। बऱ्याच बायका आहेत त्या करतात, बऱ्याच बायका अशा आहेत ज्या सर्व्हिस करतात, त्यांना नाही जमत, त्यांच्या कामवाल्या बाया असतात त्या करतात, पण तेवढं चांगलं क्लिनिंग त्यांच्याकडून होत नाही। जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं फळ हवं असेल ना, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काम करायचं असेल तर तुम्हाला क्लिनिंग करायचं, स्वच्छता ठेवायची पूर्ण घरामध्ये। फक्त तुम्हाला जेव्हा पोथीमध्ये काय लिहिलंय, जिथे तुम्ही देवीचं आसन मांडणार आहात तिथे तुम्हाला स्वच्छता करून ठेवायची नाही। एवढंच करून येणार आहे का? फक्त लक्ष्मी येताना दरवाजापासून सुरुवात होते ना, पहिला दरवाजा क्लीन केला पाहिजे। मग तिथून जेव्हा ती येणार आहे तेव्हा ती बघणार आहे ना घरभर पसारा तुमचा, मग तो पसारा नकोय। तुम्ही जर देवीची पूजा मांडताय, देवीची पूजा करताय, उपवास करताय, मग त्यासाठी सगळ्यात पहिले स्वयंपाकघर, त्यानंतर आपल्याला साफ करायचं आहे, म्हणजे आपलं जे मेन डोर आहे आपलं ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे, आणि नंतर संपूर्ण घर। ही गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे, क्लिनिंग, स्वच्छता। नंतर सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे आहार। आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे। गुरुवारी अजिबात नॉनव्हेज, आता ऑब्व्हियसली कोण खात नाही, पण कदाचित कालचं फ्रीजमध्ये पडलेलं असेल बुधवारचं, नाही ठेवायचं आहे आपल्याला। ही चूक चुकून सुद्धा करायची नाहीये। बऱ्याच लोकांच्या फ्रीजमध्ये कालच्या मच्छी असते, ती पडलेली असते। गुरुवारी उपवास आहे, शुक्रवारी आपण खाऊ। आपल्याला घरात मच्छी, मटण, जे काही नॉनव्हेज असेल ते बुधवारी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, त्याच्या अगोदरच आपल्याला क्लीन करून संपवायचं। एक तर बुधवारी ते, जर तुम्ही मार्गशीर्ष पाळत नसाल तर ते संपवायचं आहे, नाहीतर ते संपत नसेल तर फेकून द्यायचं, नाहीतर कुत्र्याला, नाहीतर बाहेर मांजरं असतात किंवा अजून काही प्राणी आहेत त्यांना घालायचे आपल्याला। पण ते आपल्याला बुधवारी रात्री आहार, सात्विक आहारच आपल्या घरात हवा। आजचा आहे गुरुवारी आपण नाही खाणार, शुक्रवारसाठी ठेवू, तर असं करायचं नाही। ही सगळ्यात मोठी घरात आहे आपल्या घरात फ्रीजमध्ये आपल्या काय पडलंय, नॉनव्हेज पडलंय, आणि आपण लक्ष्मीची आराधना करतो, कशी राहील लक्ष्मी आपल्याकडे? मग ते आपल्याला करायचं नाही आहे। त्यानंतर घाईघाईने पूजा। आजकाल काय होतंय, एक स्त्री असते घरात, तिला मुलांना पण सांभाळायचंय, सर्व्हिसला पण जायचंय, घरातली सगळं कामं पण करायची आहेत, बाहेरची कामं पण करायची, मग ती काय होते, पूजा घाईघाईत होते। तर पूजा घाईघाईत करायची नाहीये। जर तुम्ही पूजा घाईघाईत करत असाल ना, तर तुमचं मन शांत नसणार आहे, देवासाठी जी एकाग्रता पाहिजे ती नसणार आहे तुमच्याकडे। मग त्या गोष्टीसाठी तुम्हाला, ज्या गोष्टीसाठी तुम्ही पूजा करत असाल किंवा देवीचं व्रत करत असाल, तर त्याचं फळही तुम्हाला मिळणार नाहीये। देव पण घाईघाईत विचार करून निघून जाईल, याला देऊ की नको देऊ, देव पण घाईघाई करेल ना देण्यासाठी। जर तुम्ही देवाची पूजा करण्यासाठी जर घाईघाई केलात तर देव सुद्धा तुम्हाला देताना ती घाईघाई करून निघून जाईल, तो आरामात तुमच्यासाठी विचार करून देईल का? नाही। म्हणून घाईघाईत केलेली जर पूजा असेल तर त्याचं फळ मिळत नाही, असे आपली आजी वगैरे सांगतील। आता लक्ष्मीचा जो आपण महाप्रसाद जेव्हा आपण देतो तेव्हा आपण शिळं अन्न वापरायचं नाही। आपण काय करतो, घरात बनवायला त्रास नको तर बेसिकली आपण डाळ, भात, भाजी जे काही असेल ते घरात बनवतो, पण स्वीट आपण बाहेरून मागवतो। पण ते स्वीट नक्की आजच बनवलेलं आहे का, की ते शिळं आहे, कालचं आहे? म्हणून देवीच्या महाप्रसादामध्ये आपल्याला शिळं अन्न ठेवायचं नाहीये, म्हणून बाहेरून मागवलेला प्रसाद आपल्याला देवीच्या पानावर अजिबात लावायचा नाही। तुम्ही घरात जर तुम्हाला वेळ नसेल स्वीट बनवायला, काहीतरी गोड बनवायला, खीर बनवायला
किंवा गोडाचा पदार्थ बनवायला वेळ नसेल ना, तर तुम्ही साधं खोबरं आणि गूळ मिक्स करून देवीच्या समोर ठेवा. साधं गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा देवी गोड मानून घेईल. पण जर तुम्ही कालचं शिळं बनवलेलं, तुम्हाला तर माहित नाही, तुम्ही जर पैसे देऊन फ्रेश म्हणून विकत आणाल, पण काय माहिती त्याने ते पीठ जे काय, समजा तुम्ही गुलाबजाम आणत असाल तर काय माहिती त्याने काल बनवून लावले असतील तिथे, काय माहिती एखादी बर्फी त्याने 2-4 दिवसापूर्वी ठेवले, लाडू त्याने 2-4 दिवसापूर्वीचे असतील ते, आपल्याला तो बोला नाही नाही ऑंटी तुम्ही दुकानात कोणते, नाही भाभी मैं आपको तो भी गलत माल दूंगा, मैं तो आपको फ्रेश ही दूंगा. हे प्रत्येक जण बोलतो, हे प्रत्येक जण कुठच्याही दुकानात. मी तुम्हाला नाही फसवणार, तुमच्यासाठी मी कधीच चुकीचं देणार नाही, मी तुम्हाला ताजंच देणार. सगळे भाज्यावाला तेच सांगतात, पण ते देतात का? प्रत्येकीच्या तोंडावर ते हेच वाक्य बोलतात, नहीं नहीं आपको मैं कैसे गलत दूंगा, मैं दूंगा ही नहीं आपको, मैं आपको फ्रेश दूंगा, फ्रेश करके. पण असं असतं का? नसतं. बाजारात जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे माहीत आहे. म्हणून देवीच्या महाप्रसादामध्ये शिळ अन्न लावू नये. त्यामुळे आपल्याला हवं तसं मनासारखं फळ मिळतं. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी जर ज्या गोष्टी सांगत असते तर कदाचित तुमच्या हातून ते निसटून जात असतील, तर तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही जे व्रत केलं त्यात मनासारखं फळ भेटलंय का? कुठून तरी ही चूक झाली असेल, यातली एखादी चूक तुमच्याकडून घडली असेल. त्यानंतर महालक्ष्मीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळ अर्पण करायला विसरू नका. जर महालक्ष्मीची पूजा तुम्ही मांडताय ना, बाहेरून तुम्ही कितीतरी पैसे खर्च करत असाल फुलं वगैरे विकत आणण्यासाठी, मग त्यात तुम्ही कमळाचं फुल नक्की ठेवा. लक्ष्मीला कमळाचे फुल अतिप्रिय आहे, अतिप्रिय आहे. अक्षरशः आपण महालक्ष्मी कमळाच्या फुलातच बसलेली बघतो. महालक्ष्मीला जर कमळाचे फुल आणि गोड पान जर दिलं ना, तर असं म्हणते आपण जी मागू ना ते देव देतो. आपल्याला जे पाहिजे, आपल्या मनात जी इच्छा असते ना ती इच्छा पूर्ण होऊन जाते. मग ते गोड पान कसं बनवणार तुम्ही? आपण जी पानं खातो ती आणायची, त्याच एक सुपारी, 2 लवंग, 2 वेलची आणि मध, हे सगळं ऍड करायचं आहे, देवाला अर्पण करायचं आहे. तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होते बघा हे असं केल्यानंतर. त्यामुळे जेव्हा महालक्ष्मी पूजा केला तेव्हा कमळ आणि गोडाचे पान देवीला अर्पण करायला विसरू नका. त्यानंतर घरात निराधारपणा म्हणजेच नकारात्मक काही विचार करू नका, भांडू नका, मुलांवर ओढून, मुलं एक दिवस अभ्यास नाही करत असतील ठीक आहे सोडून द्या, पण त्या दिवशी वाद करू नका. अभ्यासाला बस रे नाही तर मारू नका, असं काही करू नका. काही त्याने चुकून पटकन पाणी सांडलं असेल, काहीतरी बोलला असेल, मग त्या दिवशी थोडी शांतता ठेवा घरात. मग ठीक आहे एक दिवस अभ्यास नाही केला तरी चालेल, पण त्याला ओरडू नका, मारू नका, त्याच्यावर चिडू नका. काहीतरी चुकलं असेल तर ठीक आहे थोडंसं एक्स्ट्रा काम तुम्हाला वाढलं, साफसफाई करा तुम्ही, पण त्याच्यावर ओरडू नका. मुलांच्या बाबतीत असो, नवऱ्याबरोबर असो, घरात सासू सासरे आई वडील असतील त्यांच्या बाबतीत भांडण उखरून काढू नका. कोणी जर उखरून काढायचा प्रयत्न करत असेल ना, तोंड बंद करून ठेवा. कारण तुमच्या घरात ती निगेटिव्हिटी आहे, ज्याच्यामुळे ते तुमच्याबद्दल किंवा तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या घरातल्या लोकांमध्ये ती निगेटिव्हिटी निर्माण करते आणि तुमच्या तोंडातून काहीतरी अपशब्द निघू दे, जेणेकरून लक्ष्मी घरातून निघून जाऊ दे. म्हणून त्या दिवशी चुकूनही भांडायचा असं प्रयत्न करा की मोठ्या आवाजात बोलूच नका घरात. प्रयत्न तर आपण करू शकतो की नाही, असं होत नाही. घरात लहान मुलं पटकन आपण चिडतो, काहीतरी होते वादावादी. प्रयत्न करा की तोंडातून काही अपशब्द निघणार नाही. ही चूक अजिबात करू नका मोठ्याने बोलण्याची किंवा ओरडण्याची, भांडण्याची. जर कोणी मुद्दाम भांडण काढत असेल ना तर इग्नोर करा आणि साईड लावा. तर महालक्ष्मीचे हे व्रत केल्यानंतर घरात सुख समृद्धी शांती येते. त्यामुळे महालक्ष्मीचे व्रत करत असताना सगळ्यात महत्त्वाचे शांतता. दुसरी सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तात्मिक भोजन घरात करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे घरात वादविवाद नकोय, आपल्या नकारात्मक नकोय. आणि चौथी म्हणजे महाप्रसादाला शिळं अन्न नकोय आपल्याला. अशाने लक्ष्मी रुष्ट होते. या गोष्टीची काळजी घेतली तर नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमची भरभराट होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.